माऊला रोज नाश्त्याला काय बनवायचा हा प्रश्न पडतो. त्यामुळे आज ना इकडे मी तिचं थालीपीठाची पिठी करणार होते आणि त्यासाठी मी सगळं एकत्र केलं होतं. आणि त्यानंतर हे माऊचे सगळे चॉकलेट्स तिने आणले होते डीमार्टवरून, ते सगळे एकत्र करून एका बॉटलमध्ये भरून ठेवले. कारण काय होतं ना, ते बॉक्समध्ये ती माऊ खाऊन सगळं संपवून टाकते आणि डबी मला लपवता येते, म्हणून मी सगळं ते एका बरणीत भरून ठेवलं. आणि त्यानंतर आज बेत होता बिर्याणीचा. त्यामुळे बिर्याणी आज मी थोड्या माझ्या पद्धतीने केली होती. खडे मसाले वगैरे घरात सगळे करून त्यांचा मसाला केला आणि त्यानंतर त्या बिर्याणीला खूप जास्त चव आली होती, कारण मसाल्यालाच खूप छान चव होती. आणि मला माहिती नव्हतं की मी घरगुती केलेला मसाला इतका छान होईल हो. आणि त्यानंतर मला इथं कांदा फ्राय करायचा होता आणि एकीकडे मी राईस उकडत टाकला होता. आणि अशी झाली होती माझी बिर्याणी. तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही नक्की सांगा. आणि बिर्याणी पहिल्यांदा केली होती आणि मला वाटलं नव्हतं की मला एवढी छान बिर्याणी जमेल म्हणून. बिर्याणी जितकी दिसायला छान होती ना, तितकीच खायलाही खूप छान झाली होती. मी केली आहे म्हणून असं नाही म्हणत आहे, पण मला खरंच रिव्ह्यू छान आला म्हणून असं म्हणते आहे. आणि त्यानंतर मी आवरून निघाले होते शॉपिंगसाठी. शॉपिंग काय होती ते तुम्हाला पुढे कळेलच. त्यानंतर दिवाबत्ती केली, कारण संध्याकाळचा टायमिंग होता आणि ज्यावेळेस आम्ही नॉनव्हेज खातो त्यावेळेस दिवा वगैरे मी लावत नाही, त्यावेळेस मी दुसऱ्या कोणाला सांगते. आणि अशी होती आमची खरेदी. थँक्यू.